नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी एकूण आपण 3 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अगदी ह्या 3 पिठापासून भन्नाट असा पदार्थ बनवायचा आहे. 1 चमचा ओवा टाकलेले आहेत, 1 चमचा जिरे टाकलेले आहेत, पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा आपण लाल तिखट टाकलेलं आहे आणि पाव चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे. लाल तिखट मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आणि 2 चमचे इतकंच आपण नॉर्मल तेल टाकलेलं आहे. आता फक्त जिन्नस सर्व मिक्स करून घ्यायचे. हा पदार्थ सर्वांना इतका आवडणार आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला भरपूर उपयोगी येणार आहे. आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर पीठ मळायचं, जसं की नेहमी आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे. तर आता ह्या ठिकाणी मी फटकन पूर्ण पीठ जे आहे ते व्यवस्थित मऊसूत करून घेणार आहे. आता तर अशा पद्धतीनं आपलं पूर्ण पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे. पाहू शकता अगदी छान घट्टसर पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता काय करायचं, याचं एक आपण चपातीसाठी जितका गोळा घेतो तितकाच गोळा आपल्याला ह्यामधला आता कट करून घ्यायचा आहे. आता एकाच आकारामध्ये सर्व गोळे जे आहेत ते आपल्याला गोल आकारामध्ये करून घ्यायचे आणि मी ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं डायरेक्ट गोळाच केला आहे, तेल वगैरे काही लावले नाही. जर तुम्हाला तेल लावून जर खूप खुसखुशीत आणखीन हवी असेल तर थोडंसं काय करायचं, हातावर थोडंसं प्रेस करून घ्यायचं. तुम्हाला एक बी गोळा दाखवेन ते सुद्धा कसं बनवायचं ते. तर ह्या ठिकाणी आपण एक गोळा घेतला आहे, थोडंसं त्याला प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2च थेंब आपल्याला इतकंच तेल लावून घ्यायचं आहे. हाताला मी तेल लावलं आणि तितकंच तेल लावून आपण त्याची अशी गुढी घालायचे आणि त्याचा आपल्याला गोल बनवायचा. अशा पद्धतीने जरी केलं तर अगदी खुसखुशीत पदार्थ बनून तयार होतो. पण ह्या ठिकाणी आज मी जे आहे ते असेच नॉर्मलच गोळे बनवणार आहे, बिलकुल त्यात तेल वगैरे काहीच लावणार नाही. कमी वेळामध्ये झटपट आणि परफेक्ट रेसिपी तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही, इतकी परफेक्ट बनून तयार होते. आता ह्या ठिकाणी गोळे तर सर्व मी ह्या ठिकाणी बनवून घेतलेलं आहे. चला नंतर पुढं काय करायचं ते आता आपल्याला ह्या ठिकाणी पाहून घ्यायचे. तर सर्व गोळे आपण आता साईडला ठेवूया. आता ह्या ठिकाणी आपण नेहमी काय करतो, एखादं पातेलं किंवा कढई घेऊन आपण त्यावरती स्टँड ठेवून आपण हे स्टीम करून घेतो. पण आज आपल्याला इडली पात्रामध्ये अगदी न पाहता 10 मिनटामध्ये परफेक्ट आपले हे स्टीम होऊन तयार होतात. अगदी बघणं लागत नाही किंवा सारखं सारखं आपल्याला चेकसुद्धा करायची गरज नाही. एकदा लावून दिलं आणि 10 मिनटाकरता आपण गॅस मिडियम ठेवला तर छान हे स्टीम होतात आणि चांगले फुगले जातात. तुम्हाला नंतर मी पुढे दाखवेनच की किती छान हे तयार होतात ते. चला ह्या ठिकाणी आपण स्टँडमध्ये पूर्ण ठेवून घेतलेले आहेत. आता गॅसवरती आपल्याला मीडियम ठेवून आपण आता हे 10 मिनटाकरती ठेवलेलं आहे. 10 मिनटानंतर पाहू शकता या ठिकाणी मस्त गुबगुबीत आपल्या ह्या बाटीचं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही बाटी कसं बघा ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. चला आता बाटी आपल्या कशा होणार आहेत ते सुद्धा आपल्याला पुढं पाहायचे. आता पूर्ण स्टँडमधून बाहेर काढून घेणार आहे. आता चला स्टीमर आपण खाली घेतलेलं आहे, त्यामधले आपण बाटीचं पीठ जे आहे ते बाहेर काढून घेऊ. आता जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात ते सुद्धा एक कमेंट करून सांगा की मलाही कळेल की माझा व्हिडिओ भागापर्यंत पोहोचत आहे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला सुरीनं पूर्ण कट करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्हाला खूप कुरकुरीत हवे असतील तर पातळ कट करा किंवा मीडियम हवं असतील तर थोडंसं जाडसर कट केलं तरीसुद्धा चालते. दाल बाटीचा जो व्हिडिओ त्याला भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे, त्यामुळं आज आपण नवीन व्हिडिओ तयार केला आणि त्यामुळे थोडासा बदल केलेला आहे. मागच्या वेळेस आपण थोडासा रवा घातलेला होता, ह्या वेळेस आपण बिलकुल रवा न घालता सुद्धा अगदी छान कुरकुरीत आपण ह्या ठिकाणी दाल बाटी बनणार आहोत आणि सुद्धा होणार आहेत. तुम्हाला पाहताच लक्षात आलेलं असेल, ह्यात आपण बिलकुल काही न वापरता सुद्धा अगदी लेअर पडलेले आहेत आणि तळल्यानंतर तुम्हाला सुद्धा कळेल की बिस्किटासारखी आपली ही दाल बाटी बनवून तयार होते. नेहमीपेक्षा वेगळी आहे. एकदा नक्की ट्राय करा, मुलांना तर फारच आवडेल किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. आता ह्या ठिकाणी आपले पूर्ण कट करून झालेले तर आपल्याला हे तळून घ्यायचे किंवा तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता. तर अगदी छान आपल्या पूर्ण कट करून झालं. आपण त्यामधल्या अर्ध्याच कट करून घेतल्या. जेव्हा आपल्याला गरम खायचे तेव्हा नंतर आणखी आपण कट करून तळणार आहोत. आता गॅसवरती आपण कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे. गरम केल्यानंतर आपण आता टाकल्यानंतर आपण गॅस मिडियम करणार, जे की एकदम करपले जातील किंवा खूप डार्क होतील कलरमध्ये, त्यामुळे आपण थोडंसं गॅस मिडियम ठेवूनच आपल्याला हे तळून घ्यायचे. चला तर एक एक बॅचेसमध्ये आपण आता हे सर्व बाटी जे आहेत ते आपण तळून घेणार आहोत. बाटीसोबत खाण्यासाठी मिक्स डाळ आपण तयार केलेली होती, मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आज पण केलेली आहे, पण त्याचा व्हिडिओ मी आज ह्या ठिकाणी टाकलेला नाही, कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असेलच किंवा तुम्हाला आणखीन पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, ते सुद्धा लगेच दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. आता ह्या ठिकाणी सर्व बाट्या ज्या आहेत त्या आपण लगेच ह्या ठिकाणी काढून घेणार आहोत.
चला झटपट आपल्या पूर्ण बाट्या ज्या आहेत त्या तळून होणार आहेत आणि खाण्यासाठी आपलं दालबाटीचं प्लेट जे आहे ते तयार होणार आहे. आता नेहमी तेच पोहा उपमा असे नाश्ते खाऊन मुलं जर बोर झाले असेल तर तुम्ही एक वेळेस हा नाश्ता नक्की ट्राय करा. बिलकुल ह्या नाश्त्याला तेल राहत नाही. तेलकट जरी वाटत असलं तर बिलकुल तेल राहत नाही. खूप कमी तेलामध्ये हे तळले जातात. बिलकुल तेल नसतं कारण आपण ह्या ठिकाणी सोडा वगैरे काही वापरलेलं नाही. अगदी पौष्टिक असे आपल्या हे दालबाटी आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. एकदा जर मुलांना दिलं तर नेहमी तुम्हाला मागतील हे 100% गॅरंटी आहे. आता ह्या ठिकाणी बाटी आपल्या पूर्ण तयार झाल्या आहेत. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात आलेलं असेल की किती खुसखुशीत आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर झालेले आहेत. खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशा ह्या बाटी तयार झालेल्या आहेत. एकदा आता एका प्लेटमध्ये मी अगोदर काढून घेतले, दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा काढून घेतलेल्या इतक्या आपल्या ह्या बाटी तयार झालेल्या आहेत. चला तर आता प्लेटमध्ये लावून घेऊ आणि खाण्यासाठी आपल्याला काय करायचं पुढं तुम्हाला दाखवेन की हे कसं खायचं आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगेन आता. तर ह्या ठिकाणी जी मसाला डाळ आपण तयार केलेली आहे ती आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. खाण्यासाठी आपलं मसाला डाळ पण तयार आहे आणि ह्या ठिकाणी आपली बाटीसुद्धा तयार झालेली आहे. चला गरमागरम आपल्याला आणि दाल बाटीसोबत खाण्यासाठी आपल्याला थोडंसं तुपाची सुद्धा गरज लागणार आहे. तर ह्यावरतून आपण 1 चमचा आता तूप टाकून घेणार आहोत. डाळ आणि बाटी आपली काढून झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तुम्हाला ही बाटी आणि डाळ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मी टेस्ट करून पाहते आणि तुम्हाला सुद्धा दाखवेन की कसं टेस्ट करून पाहायचं आपल्याला. आता ह्या ठिकाणी आपण थोडंसं हे कुस करून घेणार आहोत म्हणजे की तुकडे करून घ्यायचं आहे. त्यावरती आपल्याला डाळ टाकून घ्यायचं आहे. खरी पद्धत तर हीच आहे. तर तुम्हाला बुडवून खायचं तर बुडवून खाऊ शकता किंवा असं कुस करून खायचं आणि त्यावरती आता हे गरम गरम डाळ टाकायचं आहे. वाव, मस्त वास तर घरभर बसला. इतका छान वास येत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी डाळ टाकून घेतल्यानंतर 1 चमचा तूप टाकायचं आणि लगेचच खायला सुरुवात करायची. चला मी तर टेस्ट केलेली आहे. एकदम छान झाली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवा. चला तर पुढची रेसिपी काय आहे ते पाहूया आता.